भारताच्या उत्तरेला असलेलं काशी विश्वनाथ या तीर्थक्षेत्राला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे। असं असलं तरी कोकणातील काही प्राचीन शिवमंदिरे हे महाराष्ट्रातील प्रतिकाशी म्हणून ओळखली जातात। अथांग समुद्राची येणारी गाज, लाल माती आणि सोबतच नारळी पोफळीच्या बागांमधून डोकावणारं कौलारू वेळणेश्वराचं प्राचीन मंदिर मनाचा ठाव घेतं। 3 फूट लांबीची शिवपिंड, त्यावर असलेला 5 फणांचा नाग अशी गाभाऱ्यातील शिवाची पिंड आहे। नवसाला पावायला वेळ न लावणारा देव म्हणजे वेळणेश्वर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। हापूस आंब्यासोबतच देवगडची आणखी ओळख सांगणारं तीर्थक्षेत्र म्हणजे कुणकेश्वर शिवमंदिर। गाभाऱ्यातील शिवलिंग हे शिवलिंग स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर 21 शिवलिंगाचं दर्शन होतं। महादेवाला प्रसन्न करण्यासाठी 5 पांडवांनी देवगडच्या किनाऱ्यावर 21 शिवलिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे या ठिकाणाला कोकणातील काशी म्हटलं जातं। महाशिवरात्रीच्या दिवशी या गावात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो। गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात। व्याडेश्वर हे कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं। मंदिराचं बांधकाम हे 12व्या शतकातील असल्याचं म्हटलं जातं। व्याडी ऋषींच्या हस्ते स्थापना केलेली शिवपिंड म्हणजे व्याडेश्वर। रत्नागिरीच्या डोंगरावर बसलेला मारळ गावचा देव म्हणून मार्लेश अशी येथील मंदिराची ओळख आहे। दिवे लागणीच्या वेळी मंदिर परिसरात लावण्यात येणाऱ्या दीपमाळांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण होतं। पावसाळ्यातील मार्लेश्वर परिसरात असलेल्या धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मार्लेश्वरला भेट देतात। राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील जागृत देवस्थान म्हणजे धूतपापेश्वर मंदिराची ओळख आहे। डोंगरावरून येणारी मृडानी नदी मंदिराच्या सौंदर्यात भर घालते। आसऱ्यातील रामेश्वर मंदिराची उभारणी 1684 मध्ये करण्यात आली। तळकोकणातील बऱ्याच कुटुंबात रामेश्वरला पूजलं जातं। मालवण तालुक्यातील या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात। श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे पेशव्यांचं कुलदैवत असल्याचं सांगितलं जातं। ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या मध्यभागी हरिहरेश्वर मंदिर आहे। हरिहरेश्वराच्या देवळाला प्रदक्षिणा मारताना ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर असलेल्या खडकांवरून जावं लागतं। ही प्रदक्षिणा 1 कोस असल्यामुळे याला कोसाची प्रदक्षिणा असंही म्हटलं जातं।